बोला. येतोय जय आवाज? श्रीकृष्ण ताई. हो, जय श्रीकृष्ण. हो, आला का आता आवाज? येतो. हां, हो, येतोय आवाज? आला येतो, बरं, येतो आहेत येतोय, का आता आवाज मंडळी? येतोय. आहेत का कुणी आता? हो, आहेत आहेत. आहेत का? बरं. 30 लोक आहेत. ठीक आहे, कुणी गेले असतील तर ठीक. आज बुधवार 16 ऑगस्ट 2023, ज्ञानेश्वरी अध्याय 15वा, 200 नंबरच्या ओवीपासून सुरू करत आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकञ्च कथितं श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमानभानचकितं भक्तं समाश्वासितं दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्रीकृष्ण. काल आपल्या 200 पर्यंत ओव्या झालेल्या होत्या आणि 200 पासून आता आपल्याला पुढच्या ओव्या घ्यायच्या आहेत. आता हा दुसरा श्लोक तसा संपत आलेला आहे. काल आपण असं पाहिलेलं होतं की 200 पाहूया. फळाचे निवोजपणे वोजेपणे ऊर्ध्वी वो वांडे धुणे, जव मागवते बैसणे मुळींची होय. तर इतकी फळं येतात आपण पाहिलेलं होतं. संसार वृक्षाची फळं मग ती ब्रह्मलोक शिवलोकपर्यंत पसरलेली असतात आणि या फळभाराने सगळा ऊर्ध्वभाग खाली लवतो, म्हणजे खाली वाकतं आणि त्याला पुन्हा मुळाशी यावं लागतं. याचा अर्थ असा की मनुष्य जन्मात केलेल्या सत्कर्माच्या फळांनी, म्हणजेच ब्रह्मलोक आणि शिवलोक इथपर्यंत पोचलेला सद्वर्तनी लोकांच्या एकूणच सत्कर्मामुळं ही संसार वृक्षाची ऊर्ध्वभागाची फांदी फळभारानं खाली वाकते, दुपटीनं खाली वाकते आणि मूळ प्रकृती जी आहे तिथपर्यंत येऊन पोचते. आता हा सगळा जो पसारा आहे संसार वृक्षाचा, हा या प्रकृतीपासून मायेपासून तयार झालेला आहे. मग अजून पुढे काय होतं ते सांगतायत 201 नंबरची ओवी. पण त्याच्या अगोदर काल काही स्वरूपानंदांच्या ओव्या म्हणायच्या राहिलेल्या आहेत, तर त्या अगोदर सांगते, म्हणजे तिथपर्यंतचा भाग आपल्याला समजेल. रविचंद्रादिक ग्रह थोर थोर, आणिक पितर विद्याधर, वृक्षादिक आड शाखांचे प्रकार, पावती विस्तार सत्व गुणे, याहीवरी उंच वाढती अनेक, थोर इंद्रादिक शाखा संघ, तया शाखा लागी फळांचा संभार, टाकी निरंतर झाकोनिया, याहीवरी जाका तपोज्ञाने थोर अपार विस्तार असे ज्यांचा, ऐशा उंच शाखा देख सव्यसाची, आणिक मरीची कश्यपादी, शाखातुनी शाखा फुटोनी अपार, वाढतो विस्तार ऊर्ध्वभागी, बुडीसान परी अग्रभागी थोर,
फळांचा संभार म्हणून याही वरी शिव ब्रह्मदेवांकुर देख तीक्ष्ण तर फुटोनिया. सत्यलोक शिव लोक ऐसा तोर येई फळाभार शाखांसी त्या. मनुष्याची शाखा फळ भारे ऐसी मूळ मायेपासी टेके पुन्हा. ऐसीच सामान्य वृक्षांची ही स्थिती जेव्हा फळे येती घन दाट तेव्हा ओथंबोन शाखात यांची या पाहती भेटाया मुळा लागी. मनुष्यरूपी ही तैसी शाखा जाण होता वर्धमान सत्व गुणे जेथून हा भव तरुचा उद्भव तयामुळी ठाव घेई ज्ञाने. म्हणून या शिवा आणि ब्रह्मदेवा पलीकडे जीवा वाढ नाही. आता सांगतात बघा, तैसे जेथुनी हा आघवा 201 नंबरची ओवी आहे. तैसे जेथुनी हा आघवा संसार तरुचा उठावा तिये मुळी टेकती पांडवा वाढतेची ज्ञाने. म्हणजे इतर झाडं सुद्धा जी आहेत ती फळांनी जेव्हा लगडून येतात तेव्हा त्या झाडांची सुद्धा फांदी अशीच फळभारांनी खाली वाकते आणि ती मुळापर्यंत जाते. म्हणून काय म्हटलंय की तैसे प्राकृताही परिरुखा. प्राकृत म्हणजे आपल्या व्यवहारातलं, रुख म्हणजे वृक्ष. आपण जे वृक्ष पाहतोय त्याच्या बाबतीतही असंच घडतंय की नाही, की जी फळं म्हणजे जे फळं दाटलेले वृक्ष आहेत आणि त्यांच्या ज्या फांद्या आहेत त्यासुद्धा पुन्हा खाली लवतात, लगडून येतात आणि त्या झाडांची फांदी फळभारांनी वाकते आणि पूर्ण मुळापर्यंत येते. काही काही अगदी बघतो आपण झाडं अशी, म्हणजे आमच्या इथे पण आम्ही पाहिलेलं आहे की अगदी आंबे तर असे आपल्याला हाताने काढता येतात, इतक्या खाली त्या फांद्या आलेल्या असतात. तैसे जेथोनी हा आघवा संसार तरुचा उठावा तिये मुळी टेकती पांडवा वाढते निज्ञाने. तसाच ह्या संसार वृक्षाचा विस्तार आणि विकास जिथून झालेला आहे त्याच मुळाशी वाढणाऱ्या ज्ञानामुळं मनुष्यरूपी शाखा खाली येऊन टेकतात. तैसे जेथुनी हा आघवा संसार तरुचा उठावा. उठावा म्हणजे त्याची वाढ. तिये मुळी टेकती पांडवा वाढते निज्ञाने. मग जसं ज्ञान वाढेल त्याच्यानुसार ज्ञानामुळं या मनुष्यरूपी फांद्या म्हणा, शाखा म्हणा, या खाली येऊन टेकतात. आणि पुढं काय होतं मग, म्हणून ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते तेथोनी मग वरवते ब्रह्मची की. आणि म्हणून ब्रह्मलोक शिवलोक यांच्या पलीकडे जीवाला काही वाढ नाही, तिथून पुढं केवळ ब्रह्मची की. तेथोनी मग वरवते ब्रह्मची की. त्याच्या पुढे मात्र सगळं ब्रह्मच आहे, ब्रह्मच पसरलेलं आहे. परी हे असो ऐसे ब्रह्मादिकते अंगवसे ऊर्ध्वमुळा सरीसे न तुकती गा. पण म्हणतायत ठीक आहे, तू आता लक्षात घे, असो असे, हे सगळं असं असू देत, पण ब्रह्मादी लोकापर्यंत स्वसामर्थ्याने पोहोचलेल्या मनुष्यरूपी शाखा या मूळ शुद्ध स्वरूपात नांदणाऱ्या ब्रह्माशी मात्र कधीही तोलता येत नाही. त्या शिवलोक ब्रह्मलोक इथपर्यंतच पोहोचतात, इथपर्यंतच जातात. आता खऱ्या थोड्याशाच ओव्या राहिलेल्या आहेत, त्या झाल्यानंतर हा संसार वृक्ष कसा नाहीच आहे, म्हणजे हे सगळं नश्वर आहे, हे पुढे छान समजावून देणार आहे. आणि काही शाखा उपरता जी या सनकाधिक नामे विख्याता तिया फळी मुळी नाडळता भरलिया ब्रह्मी. आणखी सुद्धा काही सनक सनंदन हे आहेत की नाही ऋषी, तर त्यांच्या नावांच्या प्रसिद्ध अशा काही शाखा आहेत. विख्याता म्हणजे प्रसिद्ध. आणि त्या कशा आहेत, त्या ते लोक विरक्त आहेत सगळे.
तर या सनकादिक नावाच्या विरक्तांच्या अशा काही शाखा आहेत, त्या या संसार वृक्षाच्या त्या फळी मुळी नाडळता, म्हणजे त्या शाखा या संसार वृक्षाच्या मुळामध्ये, मुळी म्हणजे मुळामध्ये, फळी म्हणजे फळामध्ये, न अडळता, नाडळता म्हणजे त्याच्यात गुंतत नाहीत किंवा अडखळतही नाही. मग त्या कशा आहेत? तर ब्रह्माच्या ठिकाणी विलीन झालेल्या आणि ब्रह्मस्वरूप झालेल्या आहेत. म्हणजे त्या शाखा या कशातही गुंतत नाहीत, त्या ब्रह्मापर्यंत पोहोचलेल्या आहेत, ब्रह्मामध्ये विलीन झालेल्या आहेत. मग प्रश्न कुठे येतो? फक्त आपल्या मनुष्य लोकापर्यंतचाच, मनुष्य योनीपर्यंतच आपल्याला ही थोडी, आपण म्हणतो ना की आपल्याला शिवलोक प्राप्त होतो, ब्रह्मलोक प्राप्त होतो. जे आपण जशी जशी कर्म करू त्यानुसार आपल्याला ते स्थान प्राप्त होत असतं. आणि हे सनक, सनंदन वगैरे जे ऋषी आहेत ते मात्र ब्रह्मलोकापर्यंत पोचून जातात, म्हणजे ब्रह्मामध्ये विलीन होऊन जातात. भरलिया मनुष्या लागोनी जाणावी, ऊर्ध्वी ब्रह्मादिशेष पालवी, शाखांची वाढी बरवी उंचावे पै. आणि ही मनुष्यापासून म्हणजेच मनुष्यरूपी शाखांपासून वर जो ब्रह्मदेवापर्यंतचा स्तर आहे ना, तिथपर्यंत ह्या संसार वृक्षाच्या असंख्य शाखांची वाढ उत्तम प्रकारे होते आणि ही पालवी वरपर्यंत पोचते. म्हणजे जी खाली टेकलेली होती तिथून पुन्हा तिची वाढ ऊर्ध्वगतीनं म्हणजे वरच्या बाजूनं होत जाते, त्याला पालवी वरपर्यंत चढत जाते किंवा फुटत जाते. पार्था ऊर्ध्वीची या ब्रह्मादी, मनुष्यत्वची होय आदी, म्हणून ये अधि मुळीतली मणितली मुळे. मग ह्या ब्रह्मदेवादिकांचा ब्रह्मलोक किंवा शिवाचा शिवलोक, या सगळ्यांचा मूळ जो आहे, या सगळ्यांचं मूळ जे आहे, तो मूळ प्रारंभ मनुष्यत्व हाच आहे. म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत पोहोचलेल्या फांद्याच्या आहेत, त्यांचं मूळ माणसांच्या शुद्ध आचरणाने केलेल्या तपादी साधनात आहे. म्हणजे मनुष्य योनीपासून हा प्रारंभ होतो. मनुष्यरूपी शाखा आणि मूळ हे खाली आहे असं म्हटलं आहे. पार्था ऊर्ध्वीची या ब्रह्मादी, मनुष्यत्वची होय आदी, म्हणून ये अधि मणितली मुळे. एवं तुझ अलौकिकू हा अधोर्ध्व शाखू, सांगितला भवरुखू ऊर्ध्वमुळू. अशा प्रकारे खाली आणि वर दोन्हीकडे शाखा असलेला अध ऊर्ध्व शाखू आणि मुळे असलेला असा हा अलौकिक भवरुखू, भव म्हणजे संसार, रुखू म्हणजे वृक्ष, तर असा हा अलौकिक संसार वृक्ष मी तुला सगळा समजावून दिलेला आहे. आणि आता आणि आधीची ही मुळे उपपत्ती परिसविली सविवळे, आता परिस उन्मुळे कैसे निहा. आणि आता ही खालची मुळं सुद्धा खूप विस्ताराने त्यांचं विवरण करून सांगितलं आहे. आता हा संसार वृक्ष काय म्हणतायत? आता परिस उन्मळे. पण आता हा उन्मळून कसा पडेल, कसा पडतो ते मी तुला सांगतो. म्हणजे आपण म्हणतो ना, अधांतरी एखादी गोष्ट असली की ती काही अंतराळात न खाली पडणार, धपकन पडणार. तसा हा अधांतरीच आहे ना वृक्ष. तोही कसा आहे? वरी मुळं, खाली शाखा, म्हणजे तो अधांतरीच आहे. मग तो उन्मळून कधी ना कधीतरी पडणार आहे. तर तो कसा उन्मळून पडतो ते आता सांगितलेलं आहे, जे सांगणार आहेत आता. येथोनिया म्हणूनिया शिवा आणि ब्रह्मदेवा, पलीकडे जीवा वाढ नाही. येथोनिया पुढे ब्रह्मची आघवे, राहिले स्वभावे ऊर्ध्वभागी. परी असो ऐशा शाखा ब्रह्मादिक, होतीच ना देख ब्रह्मतुल्य. सनकादी नामे जयांची विख्याती, ऐशा शाखा होती आणि कै. ब्रह्मस्वरूपी त्या राहिल्या जडोन,
न जाता गुंतो न फळी मुळी. मनुष्यापासोन ब्रह्मदेवा वेरी, शाखा ऐशावरी उंचावती. ब्रह्मादिक ऊर्ध्व शाखांलागी मूळ, शाखा ही केवळ मानवाची. म्हणून मानव शाखा हीच येते, मुळे अधोगत जाण पार्था. असो जया लागी खालीवरी शाखा, असे ऐसा जो का अलौकिक. तोची ऊर्ध्व मूळ भववृक्ष येथे, निवेदिला तू ते धनंजया. आणि अधो मुळे तीही सविस्तर, दाविदी साचार स्पष्टपणे. आता उन्मुळे हा कैसा भववृक्ष, ऐक पार्था लक्ष देवोनिया. हा तसा काल्पनिक वृक्ष आहे. आता त्याच्यासाठी इतकी सुंदर उदाहरणं ज्ञानदेवांनी पुढं दिलेली आहेत की हा वृक्ष असा टिकणाराच नाही आहे, जो अस्तित्वातच नाही, तो कसा टिकेल. आणि म्हणून पुढचा जो श्लोक आहे तो आपण बघूया. 3रा श्लोक बघा. न रूपमस्येह तथोपलभ्यते, नान्तो न चादिर न च संप्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा. आता काय म्हणतात, न रूपम अस्य इह. इह म्हणजे येथे, न म्हणजे नाही, रूप म्हणजे रूप, म्हणजे त्याचं जसं स्वरूप सांगितलं गेलं आहे ते काही न उपलभ्यते, ते काही आपण आत्ता विचार करत असताना सापडत नाही. मग हे सापडत नाही म्हणून म्हटलं न रूपम अस्य इह तथा उपलभ्यते. पुढे म्हणले न अंतः, त्याला अंत पण नाही. न च आदिही, त्याला आदिही नाही. न च संप्रतिष्ठा, आणि त्याला चांगली संप्रतिष्ठा म्हणजे स्थिती पण नाही. न सगळ्याला न म्हणले, न च संप्रतिष्ठा, च म्हणजे आणि, न संप्रतिष्ठा, त्याला चांगल्या प्रकारची स्थिती सुद्धा नाही. अश्वत्थम एनम. आता हा अश्वत्थ नाव दिलंय त्याला, अश्वत्थम. एनम, एनम म्हणजे या. सुविरूढम, सुविरूढ मूलम, तो कसा आहे, अत्यंत दृढ मुळं आहेत त्याची, या वृक्षाची. पण कशाची आहेत त्याला, कोणती मुळं आहेत, तर अहंता, ममता आणि वासना याची सगळी मुळं त्याच्यामध्ये रुजलेली आहेत. म्हणून सुविरूढ मूलम असंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा. याला हा संसार वृक्ष तोडून टाकण्यासाठी एकच उपाय आहे, असंग शस्त्रेण. असंग म्हणजे काय हो, आसक्ती न ठेवणं, म्हणजेच वैराग्यरूपी शस्त्राद्वारा याला छेदून टाकता येतं. आता याच्यावर खूप काही विवेचन या श्लोकावर करता येण्याजोगं आहे आणि नंतर सगळ्या ओव्या आहेत बघा. आता आधी काय म्हणलं की नच अंतहा नच आदिही. आता बघा, याला आदी नाही असं सांगण्याचं कारण का, की याची परंपरा केव्हापासून आली आहे याचा पत्ता लागत नाही. याला अंत नाही असं सांगण्याचं कारण, ही परंपरा पुढे किती काळ चालू राहील हेही सांगता येत नाही, त्याचाही पत्ता लागत नाही. आणि नच संप्रतिष्ठा म्हणजे याची उत्तम अशी स्थितीही नाही असं म्हणण्याचं कारण, हा वास्तवात क्षणभंगूर आहे, नाशवंत आहे, त्यामुळे त्याला किती काळ स्थिती आहे सांगता येत नाही. मग ब्रह्मलोकापर्यंत सगळे भोग हे क्षणिक आणि नाश पावणारे आहेत असं समजून या सांसारिक सर्व विषय भोगांमध्ये सत्ता, सुख, प्रीती, सौंदर्य हे न भासणंच किंवा बळकट वैराग्यरूप शस्त्र हे आहे. जे बळकट असं जे वैराग्यरूप शस्त्र, असंग शस्त्र जर आपल्याला मिळालं, आपण तिथपर्यंत पोहोचलो, तर काय होईल, तर हा वृक्ष आपल्याला छेदून टाकता येईल आणि स्थावर जंगमरूपी अखिल सगळ्या संसाराविषयीच्या चिंतनाच्या
अनादी काळापासून अज्ञानाच्या द्वारा दृढ झालेली अहंता, ममता, वासना या रूपाची ज्या मुळं आहेत त्या मुळांचा त्याग करणं म्हणजेच या संसार वृक्षाचं अवांतर मुळांसह कापणं आहे. हा वृक्ष कसा निर्माण झाला? तर आता आपण जे सगळं पाहतोय, अहंता, ममता आणि वासना या सगळ्याच्या मुळावर काय म्हणू आपण, या सगळ्या मुळांचा त्याग केला तर हा वृक्ष आपला उन्मळून पडेल. नाहीतर आपण यालाच खतपाणी घालत राहणार, या संसारातच रमत राहणार. आता काल परवाच माझ्या मोठ्या जाऊबाई आल्या होत्या आणि त्या म्हणाल्या की 60 वर्ष मी सगळं घरातच लक्ष दिलं, संसारातच लक्ष दिलं आणि त्यातनं उत्पन्न काय होतं हो? काहीच नाही. म्हणे कधी मला ह्या अध्यात्म मार्गाकडे जाताच आलं नाही. आता जरा जावं म्हटलं, आलिप्त व्हावं म्हटलं तरी अडचण येते. मग नातवंडांचं बघा, त्यांच्या शाळेची तयारी करा, त्यांना डबा द्या, त्यांना अमकं द्या. म्हणजे त्या सगळ्या आणि तुमच्यापैकी सगळे आपण तेच अनुभवत असतो की वेळापत्रक सगळं ठरलेलं असतं आणि अशातनं आपण या संसारापासून अलिप्त कसं व्हायचं, हे ममत्व कसं सोडायचं, ही अहंता कशी सोडायची आणि आपल्या मनामध्ये क्षणाक्षणाला वासना निर्माण होतात, ह्या कशा टाकून द्यायच्या, असा सगळा प्रश्न आहे. त्याच्यावर आता ज्ञानदेव काय म्हणतात ते आपण बघूया. परी तुझ्या हन पोटी ऐसे गमेल किरीटी, जे एवढे झाड उत्पाठी ऐसे काही असे. अरे पार्था, तुझ्या मनात असा विचार येईल एखाद्या वेळेला की एवढा मोठा हा प्रपंच वृक्ष उपटून टाकता येईल का, किंवा ते टाकण्याजोगं एखादं साधन आपल्याला मिळवणं शक्य आहे का, असा प्रश्न येईल म्हणे तुला. मग ते दुसऱ्या ओळीत ते म्हणतात पुढे की ब्रह्मयाच्या शेवटवरी ऊर्ध्व शाखांची थोरी आणि मूळ तव निराकारी ऊर्ध्वी असे. आता या संसार वृक्षाच्या शाखा या ब्रह्मलोकापर्यंत पोहोचल्यात म्हटले. मग त्या फांद्यांचा इतका विस्तार झालेला आहे, बहुविस्तार झालेला आहे, तो सगळा वरच झालेला आहे. आणि त्यामुळं मूळ शोधायला जावं तर ते मूळ वर निराकार ब्रह्मापाशी निव्वळ निर्गुणात आहे. म्हणजे या सगळ्या संसार वृक्षाचं मूळ कुठं आहे? निर्गुण निराकार ब्रह्म आहे. म्हणून त्यांनी म्हणलं की ऊर्ध्व शाखांची थोरी आणि मूळ तव निराकारी ऊर्ध्वी असे. ऊर्ध्वी म्हणजे वर आहे. हा स्थावराही तळी फाकत असे अधींच्या डाळी, माझी धावत असे दुजामुळी मनुष्यरूपी. आणि हा संसार वृक्ष खाली पसरलेल्या डाळ्यांमध्ये स्थावरांच्या तळापर्यंत म्हणजे पाताळापर्यंत पसरलेला आहे आणि मध्यभागी मनुष्यरूपी मुळाच्या ठिकाणी पसरलेलाही आहे. आपण पाहिलं होतं की तमोगुणांनी युक्त असे सगळे पक्षी वगैरे आहेत, त्याच्यावर पुन्हा काही आहे आणि मध्यभागात हा रजोगुणाचा हे अवतार सगळा हा मनुष्य लोकाचा पसरलेला आहे. म्हणून मध्यभागी मनुष्यरूपी मुळाच्या ठिकाणी पसरलेला हा सगळा वृक्ष आहे. ऐसा गाढा आणि अफाटू आता कोण करी या शेवटू, तरी झणी हा हळूवटू धरिसी भावो. आता हा जो अवाढव्य, गाढा म्हणजे अवाढव्य, असा अवाढव्य अफाट पसरलेला संसार वृक्ष आहे, त्याचा शेवट कोण बरं करील, असाही क्षुद्र विचार तुझ्या मनामध्ये डोकावेल असं कदाचित येईल बरं का, असं ते सांगतात. पण पुढे सांगतात, परी हा उन्मुळावया दोषे येथ सायासची काहीसे, काय बाळा बागुल देशे दवडावा हे. मस्त उदाहरण दिलेले बघा की अरे हा संसार वृक्ष उन्मळून टाकायला प्रयत्न तरी कशाला करायला हवेत का बरं.
तर लहान मुलाचं उदाहरण दिले की लहान मुलाच्या मनातलं बागुलबुवाचं भय दूर करण्यासाठी त्या काल्पनिक बागुलबुवाला दूर देशी हाकलून लावावं लागतं का हो? लागतं का पार्था? तो मुळात नसतोच ना, तर त्याला कशाला दूर पाठवायचे? तसा हा संसार मुळात नाहीच आहे, म्हणजेच तो नाशवंत आहे. मग तो उपटून तरी कशाला टाकायचे? असे छान प्रश्न विचारलेले. परिहा उन्मुळावया दोषे येथ सायासची काहीसे काय बाळा बागुल देशे दौडावा आहे. आता पुढं अजून एक उदाहरण देतात. गंधर्व दुर्ग काही पाडावे, काय शश विषाण मोडावे, होआवे मग तोडावे खपुष्पकी. ज्या गोष्टी अशक्य आहेत, नाहीतच, त्यांची सगळी उदाहरणं ज्ञानदेवांनी दिलेली आहेत. त्यातलं पहिलं आत्ता दिलं बागुलबुवाचं उदाहरण. आता काय म्हणतायत की गंधर्व दुर्ग काही पाडावे. आता गंधर्व दुर्ग म्हणजे काय हो? तर आकाशामध्ये अशी एक कल्पना केली जाते की ढगांच्या विविध आकारांनी निर्माण केलेलं, काही ठिकाणी त्याला गंधर्व नगर पण म्हटलेलं आहे बरं का. तर ते किंवा किल्ला, मग आपणच कल्पनेनं त्या बघा ढगांमध्ये अशी कल्पना करतो, काय सुंदर किल्ला आहे, अगदी शिवनेरीसारखा आहे, अगदी अमक्यासारखा आहे. पण तो खरा असतो का? तो कल्पनेनं केलेला असतो. तो कधी हाताने पाडावा लागेल का? आता जसे पूर्वीचे सगळे मुस्लिम स्वाऱ्या व्हायच्या आणि सगळ्या मंदिरांची हानी केली, त्यांनी मोडतोड केली, दुर्ग म्हणजे किल्ले सगळे जमीनदोस्त केले, नासू खराब करून टाकले. पण ते खरे होते, मंदिरं होती. इथं हा जो वृक्ष आहे हा अस्तित्वातच नाही आहे. हे सगळं कल्पनेनं उभारलेलं भांडार होतं एवढं मोठं. आणि आपण रमलो होतो की नाही त्याच्यामध्ये, की त्याच्या फांद्या कशा आणि काय कसं, असं सगळं आपल्याला निर्माण केलेलं होतं. तर खरं काय आहे हे ते आता सगळ्या उदाहरणातनं पटेल आपल्याला. पुढं काय म्हटलं? गंधर्व दुर्ग काही पाडावे, काय शश विषाण मोडावे. शश म्हणजे ससा, विषाण म्हणजे शिंग. आता काय, सशाचं शिंग मोडता येईल का? म्हणजे सशाचं शिंग जसं मोडता येणार नाही, कारण सस्याला शिंगच नाहीत. खपुष्पकी आणि होवावे मग तोडावे खपुष्पकी. ख म्हणजे आकाश, आणि आकाशात उगवलेलं फूल. आकाशात फूल उमलतो का हो? सगळी जमिनीवर उमलत आहेत. मग हे आकाशपुष्प असं आपल्याला कधी तोडता येईल का हो? अशी सगळी अशक्य ज्या गोष्टी आहेत, नाहीच आहेत, त्याच्याबद्दल सगळ्या कल्पना केल्या. तैसा संसारू हा वीरा, रुख नाही साचोकारा, मा उन्मुळणी दरारा काही सातरी. तसा हा संसार वृक्षाचा पसारा मुळांसखी सहितच, म्हणजे अस्तित्वातच नाही आहे. वर्णन केलेला मी संसार वृक्ष मुळात अस्तित्वातच नाही, तो खराच नाही. मग तो उन्मळून पडेल का? त्याला पाडता येईल का? तो पडण्याची कसली भीती आहे किंवा कसली शक्यता आहे? कशाला मनात भीती बाळगायची की तो जर पडला तर काय होईल, तो कसा पाडायचा? म्हणजे कल्पनेनं रंगवलेली सगळी ही चित्र होती आत्तापर्यंतची, एवढं लक्षात घ्या. काय म्हटलं? तैसा संसारू हा वीरा, रुख नाही साचोकारा, मा उन्मुळणी दरारा काही सातरी. मग त्याला उन्मळून टाकायला कसं शक्य आहे? उन्मळून टाकायची गरजच नाही आहे. आम्ही सांगितली जे परी, मूळ डाळांनी उजरी, मूळ डाळांची उजरी, तेवांझेची घरभरी लेकुरे जैसी. मला तर हसूच आली ती सगळी उदाहरणं. ते खूप वेळेत देतातच आहेत की आता ही कशी आहे अवस्था. तर आम्ही जो तुला संसार वृक्षाचा पसारा सगळा मुळांसकट, फांद्यांसकट, सगळ्या अंकुरासकट सगळा समजावून सांगितला ना, तो जो वर्णनात्मक विस्तार होता तो म्हणजे वांझ स्त्रीची लेकरं घरभर खेळावीत.
असं म्हणण्यासारखं होतं. आणि ते जणू सवाष्ण वांझ स्त्रीचं घर होतं असं तू लक्ष ठेव, असं तू लक्षात घे. आता सवाष्ण वांझ स्त्री, तिचं घर आणि तिच्या घरभर सगळी तिची पोरं खेळतायत किंवा तिची मुलं फिरतायत. आता वांझ स्त्रीला मूलच होणार नाहीये, तर तिची मुलं घरभर कशी खेळतील हो? शक्य आहे का? नाही शक्य. तसंच अजून एक उदाहरण देतात. काय की जती चैलेपणी, स्वप्नींची तिये बोलणी, तैशी जाणते कहाणी दुगळीची. तसंच स्वप्नात दिलेल्या आणाशब्दा जागेपणी कधी पाळाव्या लागतात का? आणि त्या शब्दा करायच्या काय? तशी ही संसार वृक्षाची कहाणी मिथ्याच आहे. आता आपल्याला आठवत असेल, हरिश्चंद्र, राजा हरिश्चंद्रांनी स्वप्नात दिलेलं वचन पाळण्यासाठी स्वतःला विकलेलं होतं. आणि म्हणून इथं ते सत्याचं महत्त्व सांगण्यासाठी त्या गोष्टी आलेल्या आहेत. पण स्वप्नात दिलेलं आपण हे एखादं वचन असेल किंवा आणाभाका असतील, त्या जागेपणी खऱ्या पाळाव्या लागतात का हो? किंवा पाळू शकतो का आपण? स्वप्नाचा काही संबंधच नसतो जागेपणाशी. आणि त्या शब्दा करायच्या तरी काय? तैशी जाणते कहाणी दुगळीची ते. तशी ही सगळी कहाणी संसार वृक्षाची जी आहे ही दुगळी म्हणजे मिथ्याच आहे. काहीच त्याचं वर्णन करून बघा, आपण लहान मुलांना कधी कधी अशा ते अल्लीबाबा 40 चोर किंवा त्या एखाद्या परीची वगैरे गोष्टी सांगतो की नाही, की जे अस्तित्वातच नसतात. आणि त्या आपण कल्पनेनं रमून सांगतो. आता अगदी मला आठवतं की लहानपणी म्हणजे आमच्या नातवांना, की आमचे आई वडील विशेषतः ती उंदीर मामाची गोष्ट सांगायची, की तो उंदीर कसा हुशार होता, कसा राजाला पण फसवतो, राजाच्या दरबारात जातो आणि त्याला भीती घालतो, किंवा त्याचे पहारेकरी जेव्हा त्याला वर पाठवत नाहीत तेव्हा, आणि त्याच्या आधी जेव्हा एखादा तो रंगारी असेल, शिंपी असेल, गोंडे लावणारा असेल आणि त्याला तो सांगतो की दरबारात जाईन, 4 शिपाई आणीन, मग तुझा तमाशा बघीन, की लगेच शिंपी म्हणतो नको नको बाबा, दे तुझी टोपी शिवून देतो. मग रंगाऱ्याकडं जातो, नाही तर आधी धोब्याकडं जातो, ते धुवून घेतो. मग धोब्यालाही म्हणतो की एवढं माझं फडकं धुवून दे, तर तेव्हा धोबी म्हणतो नाही मला राजाचे कपडे धुवायचे, मला नाही वेळ. की तो म्हणतो नाही दरबारात जाईन, 4 शिपाई आणीन आणि तुझा तमाशा बघीन. असे जे खुलून सांगितलं जायचं. खरा कोणी असा उंदीर असेल का? त्याला फडकं सापडेल का? तो असा सगळ्या शिंप्यांकडे सगळ्यांकडे जाईल का? असं खरं काही प्रत्यक्षात होईल का? पण असे ह्या कल्पनेतनं आपण ह्या सगळ्या गोष्टी मुलांवर बिंबवतो. कशासाठी? किंवा सशाची, कासवाची गोष्ट खरं त्या दोघांची लागली असेल का पैस? पण ह्या अगदी पंचतंत्र नावाचं संस्कृतमध्ये एक मोठा ग्रंथ आहे विष्णू शर्माने लिहिलेला. त्याच्यामध्ये सगळ्या कावळा, चिमणी, सिंह, वाघ, उंट, हत्ती सगळ्यांच्या गोष्टी आहेत. अगदी कोल्हे, कुत्रे. कारण ती रूपक कथा असते आणि त्याच्यातून आपण काहीतरी संदेश देत असतो की हे जसं शक्य नाही, आणि जर आपल्याला कोणी अडवत असेल तर त्याला कुणाची तरी मोठ्या माणसाची भीती घातली की आपलं काम होतं. आता बघा, एखाद्याला जर आपण, आता हे सायबर क्राईम किती चाललेले आहेत. मागच्या 4-5 वर्षापूर्वी सायबर क्राईममध्ये आमचं खूप नुकसान झालं होतं. तुमचंही सगळ्यांचं कुणाचं आठवत असेल. खोटेच हे येतात, फोन येतात, मग ते सांगतात की तुमचं असं ATMचं हे बंद होणार आहे, अमकं होणार आहे, मग ते रिवाईज करायला पाहिजे, ते अपडेट करायला पाहिजे, तुम्हाला येईल OTP, तो सांगा. हे सगळं खोटं असतं, पण आपण ते खरं मानतो. आपण OTP सांगतो
आणि आपलं सगळं नुकसान होतं. मग त्याच पुन्हा माणसाचा पुन्हा फोन आल्यानंतर मी त्याला म्हणलं की मी पोलीस ऑफिस ह्याच्यामध्ये बसलेली आहे, कचेरीत बसलेली आहे, समोर साहेब बसलेले आहेत, त्यांच्याशी बोला, की तो फोन ठेवून देतो. अशा घटना ह्या काल्पनिक म्हणलं तरी सुद्धा प्रत्यक्षात घडत असतात. मग त्यांना कुणाचा तरी दबाव आणला की मग जरा ते गप्प बसतात. तसं ते उंदीराची गोष्ट असेल किंवा अशी आपल्याकडे आळशी लोक म्हणा किंवा स्वतःचा गर्व करणारे सशासारखे की मीच श्रेष्ठ आहे, माझंच गती जास्त चांगली आहे, मी पुढे जाऊ शकतो, अशा कल्पनेनं ती कासवाची तिथे मूर्ती आणली आणि मग कासव सतत सतत जाऊन चालत राहिला. हे जसं आपण समजावून देतो तसंच हे अश्वत्थ वृक्षाचं किंवा ह्या संसार वृक्षाचं एक काल्पनिक चित्र उभं केलं की असं हे सगळं भयंकर आहे किंवा असं हे सगळं उलटा कधी वृक्ष असेल का, तो प्रत्यक्षात नाहीच आहे. पण अशी कल्पना केली की असा तो वृक्ष आहे, मग त्याच्या फांद्या अशा पसरलेल्या आहेत आणि मग त्याचा इतका विस्तार झालेला आहे. तर तो विस्तार कशामुळं झालेला आहे, आपण संसारात का रमतो, अहंता, ममता आणि वासना या 3 जर सोडून टाकल्या, या जर 3 तोडून टाकल्या तर हा संसार वृक्ष उन्मळून पडणार आहे. पण आता ज्ञानदेवांनी सांगितलं त्याच्यासारखं तो नाहीच आहे. आकाशात फुलच नाही तर तोडणार आहे कसं? त्या वांझ स्त्रीला मुलंच होत नाही तर तिची मुलं गळवर खेळतीलच कशी? ह्या सगळ्या कल्पना लक्षात आहे. म्हणजे ही संसार वृक्षाची कहाणी ही मिथ्या आहे एवढं लक्षात ठेवू. 218 पर्यंत आपण आलेले आहोत. परी एवढे हे झाड उन्मुळील असेल प्रबळ ऐसे कोण, ऐसी क्षुद्र शंका उद्भवेल मनी, तरी ती काढोनी टाक वेगे. भववृक्षाच्या या ऊर्ध्वशाखा जरी, ब्रह्मलोकावेरी उंचावती. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेदना माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण.